हे दोन गोष्टी आहेत. ठाण्यामध्ये जी काही हॉस्पिटलची पाहणी केली होती ते ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल हे 900 बेडचं महाराष्ट्रातलं सार्वजनिक आरोग्य विभागाचं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे. ते लवकर पूर्ण करणं आणि त्याला लोकार्पणापर्यंत काय उणीव आहे ते बघण्यासाठी गेलो होतो आपण. आज आपण इथं जे आलो आहे ते टाटा हॉस्पिटलचं जे काय कॅन्सरमधलं काम आहे ते खूपच देशामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अशा पद्धतीचं अभियान आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळेला अशा सगळ्या इन्स्टिट्यूटनासुद्धा आपल्यासोबत घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आजची बैठक होती. सर, टाटा आपण जर बघितलं तर ह्या रुग्णालयाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतोय. अनेक नवनवे तंत्रज्ञान आता वापरण्यात येणार आहे. विस्ताराबद्दल काय सांगाल आपण? काय 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 विस्तारासंदर्भात उपाययोजना करण्यात आली? नाही, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि त्यांचं काम हे आता देशभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनसुद्धा त्याला ज्या काय सहकार्य आणि त्याला त्याच्यात आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असतं. कारण कॅन्सरमध्ये ज्या पद्धतीचं टाटाचं काम आहे त्यामुळे सर्व शासनाच्या वतीनं सहकार्य करण्यामध्ये नेहमीच आम्ही लोक तत्पर असतो. हॉस्पिटलला सूचना नाही तर हॉस्पिटलचं सहकार्य घेऊन कॅन्सरमुक्त महाराष्ट्राचं जे अभियान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये टाटा हॉस्पिटलची निश्चितपणे आम्हाला मदत लागणार आहे. आजच्या बैठकीमध्ये एका बाजूला हॉस्पिटलचं कामकाज, दुसऱ्या बाजूला आमच्या अभियानामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग, त्यांचे एक्सपर्टसुद्धा आम्हाला लागणार आहेत. याबद्दल अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडनं एक पोस्ट करण्यात आली की एकूणच राजकीय आहे. कुठेतरी जितेंद्र सिंग यांच्याकडनं IIT मुंबई संदर्भात जे विधान करण्यात आलेलं होतं ज्यामध्ये बॉम्बे हा शब्द आहे तो बरं झालं. जितेंद्र सिंग यांनी ॲक्च्युली विधान केलं होतं की IIT मुंबईचं नाव IIT बॉम्बेच असलं असतं तर चांगलं झालं असतं. या विधानाकडे तुम्ही कसं? यावर मुंबई कुठेतरी तोडण्याची भाषाही केली जाते आहे अशा प्रकारचा आरोप हा राज ठाकरे. बॉम्बेचं मुंबई झालेलं आहे त्यामुळे ज्यांना माहीत नाही त्यांनी माहिती करून घेणं अपेक्षित आहे. शेवटी ही मुंबई आहे, महाराष्ट्रातली आहे आणि मुंबईचं नामांतर ज्या पद्धतीने पूर्वीच आपण केलं आहे त्यानंतर अशा पद्धतीच्या गोष्टी अपेक्षित नाही. IIT बॉम्बेच नाव अजूनपर्यंत आहे. IIT मुंबई नाही झाले. ज्या गोष्टी दुरुस्त व्हायला पाहिजेत त्या व्हायलाच पाहिजेत. मला सांगतो मुंबई महानगरपालिकेने एक नवीन नियमावली जारी केली. घरात मृत्यू झालेल्यांची तपासणी करून मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या फॅमिली डॉक्टरला थेट आता मुंबई महानगरपालिकेच्या नागरिक केंद्रामध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना याकडे नाराजी शासनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं एखादा निर्णय जेव्हा घेतला जातो तो सार्वजनिक हिताच्या दृष्टीने घेतला जातो. त्याच्यात काही उणीवा असतील तर आपण दुरुस्त करू, परंतु नेहमीच शासन हे समाजाप्रतीच काम करत असते त्यामुळे याबद्दल काही दुरुस्ती असेल तर आपण करू. महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतली जे रनरअप राहिलेली आहेत किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहेत साधारणपणे 40 ते 45 उमेदवार हे महायुतीमध्ये आलेले आहेत. कशा प्रकारे बघताय या सगळ्याकडे? मोठ्या प्रमाणात महायुतीकडे येण्याचा ओढा सध्याला वाढलेला आहे. महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं कालच्या विधानसभेमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय मिळाला त्यामुळे साहजिकच सगळ्यांचा ओढा इकडं असणं साहजिक आहे. सर्वच लोक आपल्या आपल्या पद्धतीनं जिथं आपल्याला राजकीय सुरक्षितता वाटते तिथं तशा पद्धतीने यायचा प्रयत्न करत आहेत. परंतु पुढच्या 4 वर्षांमध्ये सुद्धा महायुतीच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काम करतात त्यामुळे साहजिकच सगळेच लोक येणं हे अपेक्षितच आहे. गुलाबराव पाटील म्हणतात की तिजोरीच्या चावी जरी तुमच्याकडे असल्या तरी नगरविकास खातं हे आमच्याकडे फक्त पैसा त्याच्यामध्ये. आणखीन 2 महिने आपल्याला हे सगळं ऐकत राहावं लागेल. महायुतीमध्ये विरोधक समोरच्या बाजूला शिल्लक नसल्यामुळे आता आम्ही सगळेजण सुद्धा ह्या निवडणुका करतोय त्यामुळे साहजिकच थोडे असे आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु आम्ही सर्वच जण महायुती म्हणून एकत्र आहोत. निवडणुका झाल्यानंतर तिजोरीच्या चाव्या, तिजोरीचे मालक सगळे एकत्र असतील. चला, थँक्यू. सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्व सार्वजनिक आरोग्याच्या वतीनं राज्यातल्या सर्व नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी, आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महानगरपालिकेच्या अखत्यारीत असतील, खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून असतील किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील या सगळ्या गोष्टींवरती योग्य पद्धतीचं नियमन करणं, योग्य पद्धतीच्या सूचना देणं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथं सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने लक्ष घालतो. KEMच्या संदर्भात 2 गोष्टी आपण समजून घ्या. पेशंटचा फ्लो इतका आहे, पेशंटचा फ्लोसुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. कधी कधी असं होतं की तिथं सुविधा मिळत नाही म्हणून आपण बोलतोय, पण त्याचबरोबर पेशंटच्या फ्लोसाठी आम्हाला अजूनसुद्धा बेडची संख्या, हॉस्पिटलची मर्यादा अजून वाढवली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आहेत. हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दल काही अनियमितता असतील तर त्या दुरुस्त केल्याच पाहिजेत.
पण त्याचबरोबर पेशंटचा फ्लोसुद्धा नॅचरली इतका आहे की एमला, त्यामुळे त्यासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणाने काही धोरण आखलं पाहिजे. चला, थँक्यू आणि सॉरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.